सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ सुनीता सागर कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ चंद्रकला सूर्यभान कोळपे उपस्थित होत्या. उपसरपंच पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने सौ सुनीता सागर कोळपे यांच्या नावाला संमती दिली. निवडीची अधिकृत घोषणा होताच ग्रामपंचायत परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कोळपेवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच यांच्या निवडीचा आनंद व्यक्त करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ग्रामस्थांनी सौ सुनीता सागर कोळपे यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले व त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी श्री RP सय्यद यांनी सौ सुनीता सागर कोळपे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करत त्यांचे अभिनंदन केले. कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित उपसरपंच सकारात्मक, पारदर्शक व लोकाभिमुख भूमिका बजावतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. ग्रामपंचायत कोळपेवाडीच्या उपसरपंचपदी आज कोळपेवाडी ग्रामपंचायत येथे कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखालील या ग्रामपंचायत कोळपेवाडीच्या उपसरपंचपदी सौ सुनीताताई सागर कोळपे यांची आज बिनविरोध या ठिकाणी निवड झाली. त्यांच्या बिनविरोध निवडीसाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी एकमुखी बिनविरोध या ठिकाणी निवड केली. त्याबद्दल सर्व सदस्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच सुनीताताई सागर कोळपे यांना पुढील त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळासाठी कोळपेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं व ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो व थांबतो. प्रथमतः माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांनी मला लढण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सरपंच साहेब यांनी उपसरपंच पदासाठी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचेही आभार. कोळपेवाडी येथील सर्व नागरिकांनी आणि विशेषतः वार्ड क्रमांक 4 मधील नागरिकांनी माझ्यावर जो मोलाचे सहकार्य केले आणि पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पुढील काळात गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू. आम्ही काम करत आलो आणि इथून पुढे आम्ही काम करत राहू. धन्यवाद. त्याच्या उपसरपंच पदाची निवडणूक होती 25 आज कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या पदावर उपसरपंच पदाची निवड होती. सदर उपसरपंच पदाच्या निवडणूक आज बिनविरोध पार पडली. सरपंच सौ चंद्रकला सूर्यभान कोळपे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या आणि फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये एकच फॉर्म आल्याने सौ सुनीताताई सागर कोळपे यांची बिनविरोध निवड सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने व माझ्या वतीने पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद.